कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर्वेश्वरा, माफ कर माका। तुझ्या पूजेत खंड पाडले, माझ्याच चुकला। 2 दिवस मनोमन तुझा जप करत होते, पण ह्या लक्षात कसा नाही येला माझ्या। देवा, आजपर्यंत या घरात जा काय चांगला झाला तर तुझ्यामुळे, पण आज तुझ्या समोरच दिवाबत्ती केलेली नाही। हा माफ कर सर्वेश्वरा, पण या घरात तुझं स्थान अबाधित हा। जी काही वेळ येईल या घरावर ती दूर होईत माका खात्री आहे, आणि या सगळ्यात तूच मार्गी लावशील याची खात्री आहे माका। उमा, उमा, दादा, उमा काय हा? माहित नाही, इथेच कुठेतरी असेल। तुम्हाला काही हवंय का? चहा हवाय? मी करून देते ना। नाही नाही, माका काय नको आहे, मी बाजारात जातोय, माझं एक महत्वाचं काम आहे। काय आहे, घरातून बाहेर पडताना उमाला निरोप देऊन बाहेर पडायची सवय आहे ना। त्यांना न सांगता बाहेर गेलो तर जीवाची घालमेल होते, त्यांच्या काळजी करत बसतात। वाव, कसलं रोमॅन्टिक आहे। आमच्या जनरेशन सारखं हे लोक येता जाता आय लव्ह यू नाही म्हणत, बट ह्या अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचं प्रेम दिसून येतं। उई, वहिनी, दादा काय हा? हे नाही लिहत, मी देवासमोर दिवो केलंय फक्त। येते मी। नाही नाही वहिनी, थांबा ना। असा कसा? आता इलासात तर थोडा वेळ बसा ना, तुमचंच घर आहे। घर सगळ्यांचाच आहे बंधुभाऊ, पण यांनी दिलेला शब्द माझ्यासाठी जास्त मोठा। येते मी। उमा, तू काय करतस इकडे? लालिताई, मी काय? अगो, माहित आहे मका, अजून या घराचं मोह सुटत नाही ना तुका? लालिताई, तसा नाही, मी तसाच हा। माहित आहे मका, आधी ना अंक काही नको म्हणून नाटक करायची आणि मग लपून छपून घरात यायचा। हो लालिताई, नाही नाही, तसं खरंच काय नाही हो। मी सकाळी खिडकीतून बघितलंय ना, तर देवासमोरची फुलं सगळी कोमेजलेली होती, देव पण मालवलेलं होतं। काल माझ्या लक्षात नाही आला, पण आज राहवला नाही हो। कधी देवघरातलं देव असं बघायची सवय नाही आहे ना,
म्हणून दिवो लाव केलाय मी, बाकी काय नाही ललिताई. उमाई थांब श्रीनू, पुढे नाही यायचा. या घराशी तुझा आता काही एक संबंध नाही. हा, आणि असा मी नाही, तुझंच घो बोललो होतो. मग आता काही ना काहीतरी कारण काढून या घरात घुसखोरी कशा करतस? मावशी आणि भाची दोघे जणी पण सारख्याच आहेत. काल ती ओवी घरात घुसली होती आणि आज तू. अगो मी म्हणतोय, मग कशाक नाटक करायची, घर सोडूची? काय तोंडा गावावर घाला आता. बंधू तू वहिनी थांबा. वहिनी, तुमच्यावर झालेला तर कोणतेच आरोप मी सहन करणार नाही. लग्न करून वहिनी घरात दिली तेव्हापासून तिच्या देवपूजेत कधीच खंड पडलेलो नाया. वहिनी परदेशात गेली तेव्हा दादा पूजा करत होतो. आणि कसा ना ताई, ज्यांना इस्टेटेत हिस्सो हवा त्यांना या घरातल्या देवांचे काय काळजीच नाही. 2 दिवस झाले देवापुढे बत्ती लावलेली नाही. जर हक्क हवे असतील ना तर त्याचबरोबर जबाबदारी निभावण्याची पण धमक असायला हवी. या मी नाही आहे म्हणायची. तर आता कळताय माका. खरंय बंधू, लाली आणि मंजूला प्रॉपर्टीचा हिस्सा तर मिळालेला आहे, पण संस्कारांचं काय? ते हिश्श्यात मिळत नाहीत ना, ते उपजत असावे लागतात. घरातल्या मोठ्यांचं अनुकरण करून ते आपल्यात रुजवावे लागतात. अहो कोणाक सांगतात तुम्ही भाऊजी? यांचा संस्कार असते ना तर आधी वेळ येऊ दिली नसते या बायकांनी. बघितलास ना उमा, काय चाललंय घरात? याच वया होता ना तुका. झाला का तुझा समाधान झाला? नाही, असं काय बोलतास बंधू भाऊ? मग काय करू? आरती ओवाळू की भाकरी तुकडा ओवाळून टाकू तुझ्यावर ना? ए लाले, आवर घाल स्वतःला. हे ना आवर घातला स्वतः नाही ना? काय गो उमा, आता या घराच्या बाहेर गेलीस तरी सुद्धा आमच्या संसारातली लुडबुड काही कमी झाली नाही तुझी. देव माझ्या घरात होत ना, मग त्यांची पूजा करायची की नाही करायची, त्यांच्या समोर दिवो लावायचो की नाही लावायचो, त्या सगळा माझा मी बघेन. तुका ना आमची पंचायत करूची काही एक गरज नाही. इतकीच काळजी असा ना देवांची तर सगळे देव उचल आणि घेऊन जा मांगरा तुझ्या बरोबर. आई बास झाला आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.